नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर धर्मदाय आयुक्तालय भरतीसाठी फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. त्याचं कारण असं की या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेबाबत, त्यानंतर पेपरच्या पॅटर्नबाबत आणि जो काही तुमचा अभ्यासक्रम आहे त्याबाबत डिटेल माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात. त्यासोबत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण पाहूया जो काही ग्रुप टायमर त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आला त्याबाबत. कारण की आपल्याला जे सिलेक्शन घ्यायचं आहे ते परीक्षेमार्फतच घ्यायचं आहे. परीक्षा क्रॅक करावी लागेल, त्यानंतर आपल्याला पोस्ट मिळणार आहे. म्हणून महत्त्वाचं काय तर इथे त्यांनी ग्रुप टायमर लावलेला आहे. जेव्हा तुम्ही परीक्षेला जाल त्यावेळी तुम्हाला जी काही आपली प्रश्नपत्रिका असते त्याचे पार्ट केलेले दिसतात आणि त्या पार्टला म्हणजे त्या ग्रुपला त्यांनी नाव दिलेलं आहे ए, बी, सी आणि डी अशा पद्धतीचे 4 ग्रुप असतात. फक्त स्टेनोग्राफर हे जे पद आहे त्यासाठी 3 ग्रुप आहेत. मात्र निरीक्षक जे पद आहे किंवा सीनियर क्लर्कचे जे पद आहे त्यासाठी एकूण 4 ग्रुप त्यांनी केलेले आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये प्रत्येक विषयाचे प्रश्न असतील. ए ग्रुप जो आहे त्यासाठी तुम्हाला 25 प्रश्न असतील. 30 मिनिटाचा कालावधी मिळणार आहे. म्हणजे एकंदरीतच 50 मार्कांसाठी ए ग्रुप आहे आपला. आणि त्यामध्ये कोणकोणते प्रश्न असतील तर मराठीचे, इंग्रजीचे, सामान्य ज्ञानचे आणि बुद्धिमत्ता चाचणीचे अशा पद्धतीचे 25 प्रश्न ए ग्रुपमध्ये असतील. सेम पॅटर्न बी ग्रुपसाठी सुद्धा आहे, सी ग्रुपसाठी सुद्धा आहे आणि डी ग्रुपसाठी सुद्धा आहे. यामध्ये फरक फक्त एवढाच आहे की 6 प्रश्न जे आहेत प्रत्येक विषयाचे, तर 6 चूक 24, कारण की 4 प्रश्न आहेत आणि प्रत्येक विषय 4 जे आहेत विषय आहेत आपल्याला आणि प्रत्येक विषयाचे 6 प्रश्न आहेत. अशा पद्धतीने 24च प्रश्न होतात आणि ग्रुप त्यांना किती प्रश्नांचा करायचा आहे तर 25 प्रश्नांचा ग्रुप करायचा आहे. त्यामुळे त्यांनी एक एक प्रश्न ॲड केलेला आपल्याला दिसतो. ग्रुप ए मध्ये बुद्धिमत्ताचा एक प्रश्न शिल्लकचा आहे. ग्रुप बी मध्ये एक प्रश्न सामान्य ज्ञानचा शिल्लकचा आहे. ग्रुप सी मध्ये इंग्रजी व्याकरणाचा शिल्लकचा प्रश्न आहे आणि ग्रुप डी मध्ये मराठी व्याकरणाचा आपल्याला शिल्लकचा प्रश्न एक दिसतो. अशा पद्धतीने 25-25 प्रश्नांचा स्लॉट त्यांनी तयार केला. आता भानगड अशी आहे की तुम्हाला पूर्णच्या पूर्ण प्रश्न स्क्रीनवर दिसणार नाही. तुम्हाला फक्त 25 प्रश्न स्क्रीनवर दिसतील. म्हणजे ग्रुप ए जर तुम्ही उघडला किंवा ग्रुप ए पासून सुरुवात केली तर तुम्हाला फक्त 25 प्रश्न स्क्रीनवर दिसतील आणि त्यासाठी वेळ असणार आहे 30 मिनिटांचा. 30 मिनिटांमध्ये हे 25च्या 25 प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. एकदा 30 मिनिटाचा कालावधी संपला, पुढच्या ग्रुपमध्ये जर तुम्ही गेले म्हणजे ग्रुप बी वर जर तुम्ही गेले तर तुम्हाला वापस ग्रुप ए वर येता येणार नाही, कारण की ग्रुप एचा जो टायमिंग आहे तो फक्त 30 मिनिटांचा आहे. तो एकदा टाइम लिमिट तुमची संपली की तुम्ही परत त्यावर येऊ शकत नाही. म्हणून अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी परीक्षेमध्ये तुमचा गोंधळ उडू नये म्हणून ही माहिती तुम्ही जाणून घ्या. तुमच्या मित्रमैत्रिणीने जर फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्यापर्यंत सुद्धा शेअर करा की जी काही आपली एक्झाम होणार आहे ती ग्रुप टायमर लिमिटने होणार आहे. म्हणून परीक्षेला जाण्यापूर्वीच हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता हे झालं आपल्या पेपरच्या टायमिंग बाबत किंवा ग्रुपच्या टायमिंग बाबत. आपण आता जाऊया आपल्या सिलेबसकडे की नेमका आपला पॅटर्न कसा आहे आणि कोणकोणते टॉपिक आहेत जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातील, कारण की ते ऑलरेडी त्यांनी पब्लिश केलेले आहेत. चला तर मग जाऊया अधिकृत नोटीसकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, डिटेलमध्ये त्यांनी सिलेबस दिलेला आहे. म्हणजे अभ्यासक्रम जो आहे तुमच्या परीक्षेसाठी तो त्यांनी सांगितलेला आहे. त्यामधला प्रत्येक पॉईंट इथे आपण जाणून घेऊ. प्रत्येक पॉईंटवर तुम्हाला प्रश्न दिसणार आहेत, कारण की आता ज्या परीक्षा होत आहेत, गेल्या काही 2-3 परीक्षा जर आपण ॲनालिसिस केला टी-सी-एसच्या, तर आपल्याला असं दिसतं की टी-सी-एस सुद्धा जो काही अभ्यासक्रम पब्लिश करत आहे त्याच पद्धतीने प्रश्न विचारते. म्हणून सिलेबसमधला प्रत्येक टॉपिक महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यावर तुम्हाला 100% प्रश्न दिसण्याची शक्यता आहे. आता आपण जे आपलं थंबनेल होतं त्यामध्ये सांगितलेलं होतं की परीक्षा लवकरच होणार आहे. तर तुमची परीक्षा कधी होऊ शकते हा प्रश्न सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनात आहे. तर परीक्षा नोव्हेंबर महिन्यामध्ये अपेक्षित आहे, कारण की सध्या परीक्षेबाबत हालचाली सुरू आहेत. सेंटर वगैरे त्यांनी अलॉट केलेले आहेत. तर त्याच पद्धतीने आणि ग्रुप टायमर सुद्धा त्यांनी पब्लिश केला. तर लवकरच तुमचं वेळापत्रक येऊन जाईल आणि पॉसिबिलिटी आहे की नोव्हेंबरमध्येच तुमची परीक्षा होऊ शकते. म्हणून तुम्ही नोव्हेंबरसाठी तयार असणं गरजेचं आहे. आता पहा सिलेबस जर आपण पाहिला लघुलेखकसाठी, त्यानंतर निरीक्षकसाठी आणि वरिष्ठ लिपिकसाठी, तर मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, त्यानंतर वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्न. आता पॅसेज जो आहे तो आपल्याला जवळपास सर्वच परीक्षांमध्ये विचारला जातो. ज्या काही सरळ सेवा एक्झाम आहेत आपल्या, मग IBPS असो किंवा TCS असो, जर 25 प्रश्न तुम्हाला लँग्वेजवर असतील तर त्यापैकी 5 प्रश्न हे आपल्याला पॅसेजवर विचारले जातात. म्हणून जर 5 प्रश्न जे आहेत एकूण 10 मार्क ते आपल्याला पॅसेजसाठी राहतील आणि इतर जे 20 प्रश्न आहेत ते मात्र आपल्याला व्याकरणावर येण्याची शक्यता दिसते. त्या व्याकरणामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रहावर जास्तीत जास्त भर असतो. म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी यावरच आपल्याला 10 ते 12 प्रश्न विचारलेले दिसतात. आता हे झालं मराठीच्या बाबतीत. सेम टू सेम आहे इंग्रजीच्या बाबतीत. कॉमन व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, त्यानंतर ग्रामर आहे, यूज ऑफ आयडियम अँड फ्रेजेस आहेत, नंतर देअर मीनिंग अँड कम्प्रेन्शन ऑफ पॅसेज.
म्हणजे इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला पॅसेज आहे, मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला पॅसेज आहे. नंतर जर आपण पाहिलं बुद्धिमापन चाचणी, तर उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न यामध्ये राहतील. सामान्य ज्ञानमध्ये जर आपण पाहिलं म्हणजे जीकेमध्ये, तर इतिहासमध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक व आर्थिक जागृती, महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जनजागृती, वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी. यामध्ये पहा विशेषतः एखादा प्रश्न 1857 वर असतो. त्यानंतर आधुनिक भारताचा जो काही आपला इतिहास आहे, त्यानंतर जे काही महत्त्वपूर्ण समाज सुधारक आहेत त्यावर सुद्धा प्रश्न आहेत. वर्तमानपत्र सुद्धा एखादं विचारलं जातं आणि समाज सुधारकांचे कार्य जे आहे त्यावर सुद्धा आपल्याला काही प्रश्न विचारलेले दिसतात. नंतर जर आपण पाहिला पुढचा विषय, तर तो आहे भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे. तर पहा यावर इतके डिटेलमध्ये प्रश्न येत नाही. जरी त्यांनी डिटेलमध्ये सिलेबस दिलेला असला तरी देखील 2 ते 3 प्रश्न एका विषयावरती विचारू शकतात. कारण की फक्त 25 प्रश्न त्यांना विचारायचे आहेत आणि त्यामध्येही आहे चालू घडामोडी. चालू घडामोडी आहे, इतर जीएसचे विषय आहेत. म्हणून प्रत्येक विषयावर जास्त प्रश्न न येता 2-3 प्रश्नांचा भर या ठिकाणी असतो. नंतर जर आपण विषय पाहिला तर तो आहे राज्यशास्त्र. राज्यशास्त्रामध्ये भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ इत्यादी घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, त्यानंतर मूलभूत हक्क, कर्तव्ये, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, समान नागरी कायदा, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य, कर्तव्ये आणि विधी समित्या इत्यादी. तर पहा यामध्ये काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, जसं की न्यायालय झालं, विधिमंडळ झालं, स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वे किंवा घटनेमधली जी काही ठळक कलमे आहेत त्यावर तुम्हाला प्रश्न येत असतो. नंतर जर आपण पाहिलं सामान्य विज्ञान, तर त्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, झुलॉजी आहे, बॉटनी आहे आणि आरोग्यशास्त्र आहेत. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. नंतर चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील म्हणजे महाराष्ट्र आहे, भारत आहे आणि जगातील चालू घडामोडीविषयी प्रश्न येऊ शकतात. नोबेल पुरस्कार जे आता प्राप्त झालेले आहेत ते तुम्ही एकदा रिवाईज करा. कारण की TCSने जर लेटेस्ट विचारलं तर नोबेलवर सुद्धा एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. नंतर जर आपण पाहिलं रिझनिंगसाठी महत्त्वाचं आहे की वरचे विषय तर त्यांनी डिटेलमध्ये दिले होते, पण जेव्हा बुद्धिमत्ता चाचणी होती तेव्हा मात्र त्यांनी फक्त अचूकपणे किती लवकर आपण उत्तर देऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं होतं. मात्र खाली जे आहेत ते प्रत्येक टॉपिक मेन्शन केलेला आपल्याला दिसतो. सिलेबस पहा रिझनिंगचा काय काय आहे. एनॉलॉजी आहे. आता हा सर्वच्या सर्व सिलेबस यामधले जे काही पॉइंट्स आहेत ते तुम्ही एकदा रिवाईज करून जाऊ शकता. जर तुमचं रिझनिंग चांगलं असेल तर नक्कीच तुम्हाला हे पॉइंट्स येऊ शकतात. जर चांगलं नसेल तरी देखील तुम्ही जे अगोदर केलेलं आहे त्याला तुम्ही रिवाईज करून जा. रिझनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर टोटल 12 पॉइंट्स त्यांनी सांगितलेले आहेत. किती आहेत? 12 पॉइंट्स कोडिंग अँड डिकोडिंग पर्यंत. सुरुवात कुठून केली? एनॉलॉजी पासून सुरुवात केलेली आहे. तर कुठपर्यंत? 12व्या पॉईंटपर्यंत म्हणजे कोडिंग डिकोडिंग पर्यंत आपल्याला दिसतं. शक्यतोवर हे विचारले जात होते. डिटेलमध्ये आपल्याला कोणी देत नव्हतं, पण इथे मात्र त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. 12 टॉपिक दिलेले आहे. प्रत्येक टॉपिकवर तुम्ही 1-2, 1-2, 1-2 किंवा कोणत्या टॉपिकवर 2 आणि 3 प्रश्न जर गृहीत धरले तर 25च्या 25 प्रश्न सुद्धा यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. महत्त्वाचं काय आहे तर कोडिंग डिकोडिंगवर 2 ते 3 प्रश्न असतात. नॉन व्हर्बल सीरीज जे आहे सीरीजवरही आपल्याला 2 ते 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. रिलेशनशिप कन्सेप्ट जो आहे म्हणजे नातेसंबंध जो असतो आपला त्याच्यावर आपल्याला 1 ते 2 प्रश्न किंवा 2 ते 3 प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. नंतर सिमिलरिटीज अँड डिफरन्स जे टॉपिक त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये सुद्धा समानता काय आहे किंवा वेगळेपण काय आहे ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं. नंतर जर आपण पाहिलं तर यामधला आणखी महत्त्वाचा टाईप आहे तो म्हणजे डिस्क्रिमिनेशन आणि ऑब्झर्वेशन सुद्धा आहे. रिलेशनशिप आहे. अर्थमॅटिकल रिझनिंग इथे पहा. अर्थमॅटिक नंबर सीरीज सुद्धा तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. म्हणजे नंबर सीरीज जी आहे ती आपल्याला नॉन वर्बल सुद्धा आहे, नॉन वर्बल सुद्धा आहे आणि इथे अर्थमॅटिक नंबर सीरीज सुद्धा आहे. नंबरची सीरीज सुद्धा विचारल्या जाऊ शकते आणि वर्बलची नॉन वर्बलची सीरीज सुद्धा विचारल्या जाऊ शकते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही टॉपिक होते ते आपण इथे डिटेलमध्ये पाहिलेले आहेत. आणि जर तुम्ही यापैकी जे काही आणखी एक पद आहे विधी सहाय्यकचं त्यासाठी अर्ज भरलेला असेल तर कोणकोणते कायदे तुम्हाला अभ्यासायचे त्याचा सुद्धा डिटेलमध्ये सिलेबस त्यांनी आपल्याला दिलेला दिसतो. तर तोही तुम्ही पाहून घेऊ शकता. किती आहेत? एकूण जवळपास 35 प्रकारचे कायदे तुम्हाला वाचायचे आहेत. जर तुम्ही विधी सहाय्यक या पदासाठी फॉर्म भरलेला असेल आणि इतर पदासाठी जर भरलेला आहे तर तो सिलेबस आपण वरतीच पाहिला. तुम्हाला जनरल सिलेबस आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणीचे सुद्धा डिटेलमध्ये टॉपिक त्यांनी दिलेले आहेत. तर जे काही टॉपिक सिलेबसमध्ये आहेत ते तुम्ही एकदा कंप्लीट करून घ्या आणि याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे वेळ असेल तर मग तुम्ही सराव पेपर सोडवू शकता. कारण की सराव केला तर तुम्ही आणखी रिझल्टच्या जवळ जाऊ शकता. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे सर्व माहिती डिटेलमध्ये बघितलेली आहे. तरी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. काही सजेशन जर तुमचे असतील तेही तुम्ही विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.